हा व्हिडिओ फक्त दारू पिणाऱ्यांसाठी आहे, जे दारू पितात त्या लोकांसाठी आहे। तर तुम्ही दारू पितात, ज्या गोष्टीचं टेन्शन आलंय त्याच्यामुळं, मग ती दारू पिल्यानंतर जोपर्यंत नशा आहे तुमच्या शरीरामध्ये तोपर्यंत ठीक आहे, ओके, तुम्ही विसरून जाता। परंतु ज्यावेळेस त्या दारूच्या नशेमधून तुम्ही बाहेर येतात त्यावेळेस खरोखरच तुमचं टेन्शन सगळं म्हणजे व्यवस्थित झालेलं असतात का सगळ्या गोष्टी? काही प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, मग त्याचं सोल्युशन दारूच आहे का? तुम्ही बाहेर ज्यावेळेस नशेतून येतात त्यावेळेस तुम्हाला जे आहे तेच विचार येतात, नंतर जे आहे तीच पूर्ण सिच्युएशन असते आपल्या आयुष्यात। मग दारू पितात कशासाठी? त्याने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, तर मग पितात कशासाठी तुम्ही? तुम्ही दारू पितात त्याच्यासाठी तुमचं पूर्ण शरीर खराब होतं, तुमची मानसिक परिस्थिती बिघडते, घरात फॅमिलीवर आपल्या त्याचे किती भयानक परिणाम होतात, याचा विचार कधी करतात का तुम्ही? काय काय साध्य होतं दारू पिऊन? तुम्हाला काय देवाने 10-12 लिव्हर दिलेत का? एकच लिव्हर दिला, एकच शरीर दिलंय। पुढं आयुष्यात जाऊन कोण आहे आज, कोण उद्या नाही, पुढं जाऊन काय होणार आहे याची गॅरंटी नाही आपल्याला। आणि दारूमध्ये काय सर्व सुख आहे का? मला सांगा। देवळात जावा, मंदिरात जावा, कीर्तन ऐका, भजन ऐका, तुम्हाला जिथं मन नाही लागलं, जास्त टेन्शन आलं, चांगल्या मित्रांमध्ये जा, जे पॉझिटिव्ह बोलतात त्यांच्यामध्ये जावा, एखादा मूवी बघा, एखाद्या पिक्चरला जावा, चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जावा। ह्या गोष्टी सगळ्या ज्या मनात आहेत आपल्या, त्या बायकोसोबत, आपल्या मित्रांसोबत, परिवारासोबत शेअर करा, तर टेन्शन मन हलकं होऊ शकतं, टेन्शन थोडंफार कमी होऊ शकतं, काहीतरी मार्ग निघू शकतो त्याच्यातून। परंतु दारू पिऊन काय भेटतं तुम्हीच मला सांगा। तुम्ही म्हणसान की तू एवढं का बोलतेय, कारण एका दारुड्यामुळे माझं पण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। माझ्या बोलण्यातून एवढा जरी तुम्हाला फरक पडला आणि एक जरी फॅमिली व्यवस्थित म्हणजे पिणारा दारू त्याने जर मनावर घेतलं तर तेवढंच भलं होईल कोणाचं तरी, म्हणून हा व्हिडिओ बनवते। ते दारूचे कॉमेडी व्हिडिओ वगैरे ते वेगळे असतात, परंतु मी हा व्हिडिओ सिरियसली बनवते की फक्त दारू पिणाऱ्या माणसाला मी खूप जवळून बघितलेलं आहे, त्याच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की कधी पण दारू प्यायच्या अगोदर 10 वेळा विचार करायचा आणि मग घराच्या बाहेर पडा। दारू पिऊन कोणाचंही भलं झालेलं नाहीये, जो तो वाईट मार्गाला गेलेला आहे। आणि दारू ही अशी आहे की जी आपल्या मेंदूवर पूर्ण ताबा करते, आणि जो माणूस आठवड्यातून महिन्यातून पिणारा माणूस दररोज 24 तास नशेमध्ये राहायला लागतो, त्याच्यापेक्षा तिच्यापासून 5 हात लांब राहा, एवढीच माझ्या सर्व भावांना विनंती आहे।